नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या वळणावर येऊन पोहोचलो आहोत. आज सर्व गुपितं उलगडणार आहेत आणि सत्याचा विजय होईल का हे स्पष्ट होईल. चला तर मग सुरू करूया आपला हा शेवटचा भाग. ईश्वरीला कळलं की झोया ही केवळ मेंदू होती, पण हात विराजचेच होते. विराजने सोनियाला मारलं होतं. त्यानेच नवाबाला माहिती पुरवली होती आणि आता तो आर्यनला पूर्णपणे उद्ध्वस्त करायला निघाला होता. मी हे आर्यनला सांगणार. ईश्वरी उठली. सांग ना वहिनी, पण तुला वाटतं तो तुझ्यावर विश्वास ठेवेल? मी त्याच्यासाठी काय आहे हे तुला माहितीच नाही. आणि हो, तुझ्या पोटातील बाळासाठी मी आधीच एक गिफ्ट पाठवलंय. विराजने क्रूरपणे हसून सांगितलं. ईश्वरी धावत घरी आली. तिथे आर्यन हॉलमध्ये विराजसोबत हसून बोलत होता. आर्यनने ईश्वरीला बघितलं. ईश्वरी, बघ विराजने आपल्या बाळासाठी किती सुंदर पाळणा आणलाय. ईश्वरीने त्या पाळण्याकडे बघितलं. तिला आठवलं की झोयाने पाठवलेला तो काळा पाळणा आणि हा हुबेहूब तसेच दिसत होते. तिने धावत जाऊन तो पाळणा उलटा केला. त्यातून एक लहान कॅमेरा आणि काहीतरी स्प्रे करणारे यंत्र बाहेर पडले. आर्यन, हा तुला मारण्याचा प्रयत्न करतोय. हा तुझा मित्र नाही, तुझा मोठा भाऊ आदित्य आहे. ईश्वरी ओरडली. आर्यन स्तब्ध झाला. त्याने विराजकडे पाहिलं. विराजने आता आपला मुखवटा उतरवला होता. हो आर्यन, मीच तो आदित्य. तुला वाटलं तू राजा आहेस? नाही, तू फक्त माझ्या जागी बसलेला एक भिकारी आहेस. विराजने शिट्टी वाजवली आणि बाहेरून झोया आत्याचे लोक घरात शिरले. आर्यनने ईश्वरीला आपल्या मागे घेतलं. विराज, तुला संपत्ती हवी असेल तर ती घेऊन जा, पण माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नकोस. संपत्तीत तर मला मिळणारच आहे आर्यन, पण मला तुला तडपताना बघायचंय, विराज म्हणाला. इतक्यात पोलिसांनी घराला घेराव घातला. ईश्वरीने निखिलच्या मदतीने आधीच पोलिसांना सर्व पुरावे पाठवले होते. विराज आणि झोयाचे लोक पोलिसांशी भिडले. घरामध्ये गोळीबार सुरू झाला. आर्यन आणि विराजमध्ये तुंबळ हाणामारी झाली. आर्यनने विराजला भिंतीवर आदळलं. मी तुला भाऊ मानलं होतं विराज. भाऊ? भावाने भावाचा हक्क कधीच हिरावून घेऊ नये आर्यन. विराजने चाकू काढला आणि आर्यनच्या छातीवर वार करण्याचा प्रयत्न केला. ईश्वरीने मधूनच एक फुलदाणी विराजच्या डोक्यावर मारली. विराज खाली पडला आणि पोलिसांनी त्याला अटक केली. झोया मात्र पुन्हा एकदा पळून जाण्यात यशस्वी झाली. रात्री आर्यन आणि ईश्वरी शांतपणे बसले होते. आर्यनचं हृदय तुटलं होतं. ज्याच्यावर त्यांनी सर्वात जास्त विश्वास ठेवला तो त्याचा शत्रू निघाला होता. ईश्वरी, तू मला आणि आपल्या बाळाला आज वाचवलंस. मला माफ कर, मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, आर्यन गहीवरून म्हणाला. ईश्वरीने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. आर्यन, आता ही साम्राज्य, ही संपत्ती, हे सगळं दुय्यम आहे. आपल्याला फक्त शांततेत जगायचं आहे. पण सस्पेन्सचा शेवट इथेच नव्हता. विराजला जेलमध्ये नेताना त्याने ईश्वरीच्या कानामध्ये एक वाक्य म्हटलं होतं. कुलकर्णी घराण्याचं खरं रहस्य अजूनही त्या वाड्यात गाडलं गेलंय. आर.के. कुलकर्णींनी कोणाची तरी हत्या केली होती, हे शोधून काढ वहिनी. ईश्वरीच्या अंगावर काटा आला. आर.के. कुलकर्णींनी हत्या केली होती? कोणाची आणि का? या सिरीजमध्ये आता कथेने एका अशा अंधाऱ्या वळणावर प्रवेश केला होता जिथे आता नायक आणि खलनायक यांच्यातील रेषा धुसर होणार होती. आर्यन आणि ईश्वरी आता एका अशा रहस्याकडे निघाले होते जे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा इतिहास बदलून टाकणार होते. आर.के. कुलकर्णींनी कोणाची हत्या केली होती? वाड्याच्या तळघरात काय दडलंय? आणि झोयाचा अंतिम वार काय असेल? बघत राहा. विराजने जेलमध्ये आत जाता जाता ईश्वरीच्या मनामध्ये जे संशयाचं बी पेरलं होतं त्याचं आता वटवृक्षात रूपांतर झालं होतं. आर.के. कुलकर्णींनी कोणाची तरी हत्या केली होती हा प्रश्न ईश्वरीला आतून पोकरत होता. आर्यन आपल्या वडिलांना देव मानायचा, पण त्या देवाच्या हाताला रक्ताचे डाग होते का? हे शोधणं आता ईश्वरीसाठी अनिवार्य झालं होतं. कुलकर्णीच्या जुन्या वाड्यात आता एक गूढ शांतता पसरली होती. आर्यन बिझनेसच्या कामात व्यस्त असल्याचं भासवत होता, पण ईश्वरीला जाणवत होतं की तोही अस्वस्थ आहे. एके रात्री जेव्हा संपूर्ण बंगला गाढ झोपेत होता, ईश्वरी टॉर्च घेऊन वाड्याच्या जुन्या भागाकडे निघाली. हा भाग आर.के. कुलकर्णींच्या निधनानंतर कायमचा बंद ठेवण्यात आला होता. तिने तो जुना गंजलेला दरवाजा उघडला. आतमध्ये धुळीचे लोट आणि कोळ्यांची जळमट होती. ईश्वरीची पावलं त्या तळघराच्या दिशेने वळली. त्याचा उल्लेख विराजने केला होता. तळघराचा दरवाजा एका मोठ्या लोखंडी कुलपाने बंद होता. ईश्वरीने आपल्या गळ्यातील त्या मायक्रोचिपच्या पेंडंटचा वापर केला. तिला आठवलं होतं की आर्यनने एकदा म्हटलं होतं की हे पेंडंट फक्त चिप नाही, तर आर.के.च्या खास लॉकची चावी सुद्धा आहे. कुलूप उघडलं आणि ईश्वरी आतमध्ये शिरली. तिथे जुन्या फाईल्स, तुटलेलं फर्निचर आणि काही जुन्या तसबिरी होत्या. भिंतीच्या एका कोपऱ्यात तिला एक कपाट दिसलं. ते जमिनीच्या खाली काढलेलं होतं. तिने कपाट उघडलं आणि तिचे डोळे विस्पारले.
कपाटामध्ये एक मानवी सांगाडा होता आणि त्या सांगाड्याच्या गळ्यात एक सोन्याचं लॉकेट होतं, ज्यावर व्ही हे अक्षर होतं. ईश्वरीला आठवलं की तिच्या आईने सांगितलं होतं की तिचा बाप विक्रांत गायब झाला होता आणि आर्किननी सांगितलं होतं की तो परदेशात गेलाय. मग विक्रांतचा सांगाडा इथे काय करतोय? आई ग! ईश्वरीच्या तोंडातून किंकाळी फुटली. इतक्यात तळघराचे दिवे लागले. ईश्वरीने वळून पाहिलं तर समोर आर्यन उभा होता. त्याच्या हातात एक जुनी डायरी होती. त्याचे डोळे रडून लाल झाले होते. तुला हे शोधायची गरज नव्हती ईश्वरी, आर्यन अत्यंत शांत आवाजात म्हणाला. आर्यन, हे काय आहे? हे माझ्या बाबांचे अवशेष आहेत का? आर्यननी माझ्या बाबांना मारलं? ईश्वरीचा आवाज थरथरत होता. आर्यन तिच्या जवळ आला आणि त्याने ती डायरी तिच्या हातात दिली. पूर्ण सत्य वाचल्याशिवाय कोणालाही गुन्हेगार ठरवू नकोस ईश्वरी. हे वाच. ईश्वरीने डायरी उघडली. ते आर.के. कुलकर्णींचं वैयक्तिक रोजनिशी होतं. त्यामध्ये 26 मार्च 1998ची नोंद होती. आज मी माझ्या सर्वात प्रिय मित्राचा विक्रांतचा अंत केला. पण हा खून नव्हता, तर हे एक आत्मसमर्पण होतं. विक्रांतला झोयाने अशा एका गुन्ह्यात अडकवलं होतं की ज्यामुळे ईश्वरी आणि तिच्या आईचा जीव धोक्यात आला असता. विक्रांतने स्वतः मला विनंती केली की त्याला संपवून टाक, जेणेकरून झोयाला वाटेल की तो मेलाय आणि तो ईश्वरीला त्रास देणार नाही. मी माझ्या मित्राला मारलं नाही, तर त्याच्या सांगण्यावरून त्याला जगासाठी मृत घोषित केलं. पण झोयाला हे कळू नये म्हणून मला त्याला इथेच गाडावं लागलं. ईश्वरीला आता सगळं स्पष्ट झालं होतं. तिचे वडील विक्रांत गद्दार नव्हते, तर ते एक शहीद होते, ज्यांनी आपल्या कुटुंबासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं होतं. आणि आर.के. कुलकर्णी हे खुनी नव्हते, तर ते त्या बलिदानाचे साक्षीदार होते. पण मग झोयाला हे सत्य माहीत आहे का? ईश्वरीने विचारलं. नाही, तिला वाटतंय की आर.के.नी संपत्तीसाठी विक्रांतला मारलं, म्हणूनच ती सूड घ्यायला निघालीये, आर्यन म्हणाला. अचानक वाड्याच्या बाहेर मोठ्या गाड्यांचा आवाजांनी शांतता भंग पावली. झोया आत्या आपल्या पूर्ण ताकदीनिशी वाड्यावर चालून आली होती. तिच्यासोबत काही भाडोत्री गुंड आणि अत्याधुनिक शस्त्र होती. आर्यन, ईश्वरी, बाहेर या. आज या वाड्यासोबत तुमचाही अंत होईल. झोयाचा आवाज लाऊडस्पीकरवरून घुमला. आर्यनने ईश्वरीला एका सुरक्षित कोपऱ्यात बसवलं. ईश्वरी, तू इथेच थांब. आपल्या बाळाची शपथ आहे तुला. बाहेर येऊ नकोस. आर्यन बाहेर गेला. झोया एका काळ्या जीपवर उभी होती. काय रे आर्यन, वडिलांच्या पापाचा हिशोब द्यायला तयार आहेस का? आत्या, बाबांनी पाप नाही तर पुण्य केलं होतं. तुझ्या विक्रांतचा बदला घ्यायला आली आहेस ना, त्याला तूच मरणाच्या दारात ढकललं होतंस. आर्यन गरजला. झोया जोरात हसली. मला सत्याशी काही देणेघेणं नाही. मला फक्त हे साम्राज्य हवंय. आणि आता तुझा मोठा भाऊ विराज सुद्धा जेलमध्ये आहे, तर माझ्या मार्गात कोणीच नाही. झोयाने आता हाताने खून केला आणि तिच्या गुंडांनी गोळीबार सुरू केले. आर्यनने वाड्याच्या खांबाचा आडोसा घेतला. त्याने आपल्या सिक्युरिटी टीमला इशारा केला. वाड्याच्या बागेतून आर.के.चे जुने इमानी रक्षक बाहेर आले. एक मोठी लढाई सुरू झाली. ईश्वरी तळघरात बसून हे सगळं ऐकत होती. तिला आता राहावेना. तिला माहिती होतं की वाड्याच्या नकाशात एक गुप्त बोगदा आहे, जो थेट बंगल्याच्या बागेतल्या कारंजापाशी निघतो. तिने तो बोगदा शोधला आणि ती बाहेर पडली. तिने पाहिलं की झोया आर्यनवर नेम धरून उभी आहे. आर्यन दुसऱ्या गुंडांशी लढण्यात मग्न होता. ईश्वरीने विचार न करता बाजूला पडलेली एक लोखंडी सळई उचलली आणि ती झोयाकडे धावली. झोया आत्या, ईश्वरी ओरडली. झोयाने मागे वळून पाहिलं. तू अजून जिवंत आहेस? बरं झालं. आता आई आणि बाळाचा एकत्रच खेळ संपवते. झोयाने ट्रिगर दाबला, पण ईश्वरीने शेवटच्या क्षणी झोयाच्या हातावर सळईने प्रहार केला. गोळी हवेमध्ये सुटली. दोघांमध्ये झटापट सुरू झाली. ईश्वरीच्या मनामध्ये आता फक्त आपल्या बाळाला वाचवण्याची जिद्द होती. तिने झोयाला जोरात धक्का दिला. झोया एका धारदार शोपीसवर जाऊन पडली. झोया गंभीर जखमी झाली. तिचे गुंड आर्यनच्या माणसांसमोर टिकू शकले नाहीत. पोलिसांनीही वेळेत धाड टाकली. झोयाला रक्ताच्या थारोळ्यात बघून आर्यन धावत ईश्वरीकडे आला. ईश्वरी, तू बाहेर का आलीस? त्याने तिला काळजीत मिठी मारली. मी आपल्या कुटुंबासाठी आली आर्यन. हाच खऱ्या अर्थाने या रहस्याचा अंत झालाय, ईश्वरी थकून म्हणाली. झोयाला अँब्युलन्समध्ये नेताना तिने ईश्वरीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांमध्ये अजूनही राग होता, पण शरीरामध्ये ताकद नव्हती. काही महिन्यानंतर वाडा आता पूर्णपणे नूतनीकरण करून सजला होता. सगळीकडे फुलांची सजावट होती. ईश्वरीच्या डोळ्या जेवणाचा कार्यक्रम होता. ईश्वरी गुलाबी साडीत आणि फुलांच्या दागिन्यात खूपच सुंदर दिसत होती. आर्यन तिच्याकडे एकटक बघत होता. काय बघताय सर? ईश्वरीने लाजत विचारलं. बघतोय की माझी असिस्टंट आता या साम्राज्याची खरी राणी झालीये, आर्यनने तिच्या कानात सांगितलं. कार्यक्रमात सगळे आनंदी होते. ईश्वरीला एक गिफ्ट मिळालं. तिने ते उघडलं सुद्धा. त्यामध्ये एक लहान बाळाचे कपडे होते, पण त्यावर एक नोट होती.
विराज जेलमधून पळाला आहे. भेटूया लवकरच. तुझा मोठा भाऊ आदित्य. ईश्वरीने आर्यनकडे पाहिलं. आर्यनने तिला डोळ्यांनीच आश्वासन दिलं की तो सोबत आहे. आता फक्त प्रेम आणि रहस्य नाही, तर आपल्या बाळाला वाचवण्यासाठी एक आईबापाचा संघर्ष असणार होता. आर्यन आणि ईश्वरीने एकमेकांचे हात घट्ट पकडले. बाहेर पावसाची रिमझिम सुरू झाली होती. एक युद्ध संपलं होतं, पण दुसरं सुरू होणार होतं. पण आता ते एकटे नव्हते. त्यांच्यासोबत त्यांचं बाळ आणि सत्याची ताकद होती. विराज जेलमधून पळाला ही बातमी एखाद्या विजेसारखी कुलकर्णींच्या वाड्यामध्ये कडकडली. आनंदाचं वातावरण क्षणामध्ये चिंतेमध्ये बदललं. ईश्वरीच्या चेहऱ्यावरचा गुलाबी रंग उडाला आणि तिने अस्वस्थपणे आपल्या पोटावर हात ठेवला. तिचं बाळ, जे अजून जगात यायचं होतं, ज्याच्यावर पुन्हा एकदा संकटाची सावली पडली होती. आर्यनने निखिलला तातडीने बोलावून घेतलं आणि वाड्याची तटबंदी एखाद्या किल्ल्यासारखी मजबूत केली. ईश्वरी, तू अजिबात घाबरू नकोस. विराज बाहेर आला असला तरी तो या वाड्याच्या आसपासही फिरकू शकणार नाही. आर्यनने तिला धीर दिला. पण ईश्वरीला ठाऊक होतं की विराज हा केवळ गुन्हेगार नाही, तो एक जखमी वाघ आहे, ज्याला आपलं साम्राज्य परत हवं आहे. एके रात्री वाड्यात सर्वजण झोपले असताना अचानक घरातील सर्व दिवे गेले. जनरेटरही सुरू झाला नाही. आर्यनने आपली बंदूक काढली आणि तो ईश्वरीच्या खोलीबाहेर पहारा देऊ लागला. इतक्यात त्याला बागेतून कोणाशी तरी चालण्याचा आवाज आला. त्याने टॉर्च मारली, पण तिथे कोणीच नव्हतं. अचानक त्याच्या फोनवर एक व्हिडिओ मेसेज आला. व्हिडिओमध्ये विराज एका निर्जन टेकडीवर उभा होता. त्याच्या मागे एक जुना ट्रक उभा होता. आर्यन, तुला वाटलं तू मला जेलमध्ये सडवू शकशील? नाही मित्रा, आज रात्री मी तुला अशी भेट देणार आहे की तू जन्मभर रडत राहशील. तुझ्या वाड्यात मी एक असा माणूस पाठवलाय जो तुझ्या सर्वात जवळचा आहे. आर्यनच्या काळात धडकी भरली. त्याने घरातील सर्व नौकरांना आणि सुरक्षा रक्षकांना बोलावून घेतलं. पण एक माणूस कमी होता. निखिल. निखिल कुठे आहे? आर्यन ओरडला. इतक्यात ईश्वरीच्या खोलीतून किंकाळी ऐकू आली. आर्यन धावत तिथे गेला. निखिल ईश्वरीवर बंदूक रोखून उभा होता. त्याच्या डोळ्यांमध्ये ती आधीची निरागसता नव्हती. निखिल, तू हे काय करतोयस? आर्यनने धक्का बसून विचारलं. सॉरी आर्यन दादा, पण विराजने माझ्या बहिणीला पळवून नेलंय. जर मी तुम्हाला आणि ईश्वरी बहिणीला त्याच्या हवाली केलं नाही तर तो तिला मारून टाकेल. मला माफ करा, निखिल रडत म्हणाला. ईश्वरी शांतपणे निखिलकडे बघत होती. निखिल, तुला वाटतं विराज तुझ्या बहिणीला सोडेल? तो कोणाचाच नसतो. तू गद्दारी करतोयस, पण तुला त्याचा मोबदला फक्त मृत्यूच मिळेल. आर्यनने निखिलला समजवण्याचा प्रयत्न केला. निखिल, बंदूक खाली ठेव. आपण तुझ्या बहिणीला वाचवू. पण तितक्यात वाड्याचा मुख्य दरवाजावर जोरात धमाका झाला. विराज आपल्या माणसांसह आतमध्ये शिरला होता. त्याच्या हातात स्वयंचलित रायफल होती. त्याने निखिलला बाजूला ढकललं आणि आर्यनला लाथ मारली. आर्यन, शेवटी आपण समोरासमोर आलोच. ईश्वरी, तू खूप सुंदर दिसतेस या अवस्थेत, पण दुर्दैवाने तुझं हे बाळ कुलकर्णी घराण्याचा वारस म्हणून कधी ओळखलं जाणार नाही. विराज क्रूरपणे हसला. विराजने आर्यनला खुर्चीला बांधलं. त्याने ईश्वरीला एका बाजूला उभं केलं. आता बघा, मी या साम्राज्याचा ताबा घेतो. विराजने काही कोऱ्या कागदावर आर्यनच्या सह्या घेण्यास सुरुवात केली. आर्यनने नकार दिला तेव्हा विराजने ईश्वरीच्या दिशेने बंदूक रोखली. सही कर आर्यन, नाहीतर तुझ्या डोळ्यांदेखत हिचा खेळ संपवेन. आर्यनने रडत रडत सही केली. विराज आनंदाने वेडा झाला. त्याने कागद हवेमध्ये उडवले. आता मीच राजा आहे. आर.के. कुलकर्णींचा खरा वारस मीच आहे. पण ईश्वरीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू होतं. तिने हळूच आपल्या गळ्यातील पेंडंटचा हिरा दाबला. अचानक वाड्यामध्ये एक जोरात सायरन वाजला आणि चार बाजूंनी पोलिसांनी घराला वेढा घातला. विराज चक्रावला. हे कसं शक्य आहे? जॅमर तर चालू होतं. विराज, तुला वाटलं निखिल तुला साथ देतोय? आम्ही हे नाटक आधीच ठरवलं होतं. निखिलने तुला दिलेली माहिती चुकीची होती आणि त्याच्या बहिणीला आर्यनच्या माणसांनी आधीच सुरक्षित स्थळी हलवलं होतं. ईश्वरीने अभिमानाने सांगितलं. विराजने रागाच्या भरात ईश्वरीवर गोळी झाडली, पण निखिलने मध्ये उडी मारली. गोळी निखिलच्या खांद्याला लागली. आर्यनने आपली बंधनं तोडली आणि तो विराजवर तुटून पडला. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झालं. आर्यनने विराजला उचलून काचेच्या डायनिंग टेबलवर फेकलं. पोलीस आतमध्ये आले आणि त्यांनी विराजला पुन्हा एकदा ताब्यात घेतलं. यावेळेस त्याला कोणतीही माफी मिळणार होती. सकाळ झाली. वाड्यामध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली. निखिलवर उपचार झाले. ईश्वरी आणि आर्यन बाल्कनीमध्ये उभे होते. त्या सूर्याकडे बघताना दोघांनाही जाणवलं की सत्याचा मार्ग कठीण असतो, पण शेवट नेहमी गोडच होतो. आर्यन, आता तरी सगळं संपलं ना? ईश्वरीने विचारलं. आर्यनने तिला जवळ ओढलं. हो ईश्वरी, आता फक्त आपण आणि आपलं येणारं बाळ. स्पर्श आता फक्त प्रेमाचा असेल, रहस्याचा नाही.
काही दिवसानंतर ईश्वरीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. वाड्यामध्ये पाळणा हल्ला. मुलाचं नाव ठेवण्यात आलं आरव. आरवच्या जन्मानंतर कुलकर्णी साम्राज्याला एक नवा वारस मिळाला. ईश्वरी आणि आर्यन आता फक्त बिझनेस पार्टनर्स नव्हते, तर ते एका सुखी कुटुंबाचे आधारस्तंभ होते. झोया त्यात आणि विराज जेलमध्ये आपल्या पापांची फळे भोगत होते. तर मंडळी, आपली ही कहाणी आज इथेच संपली आहे. कशी वाटली तुम्हाला ही सिरीज? आता सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतीलच अशी आशा आहे. अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही पूर्ण सिरीज कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. भेटूया लवकरच एका नवीन कहाणीसह. तोपर्यंत चलो बाय. हर हर महादेव.